गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 मित्राला भाड्याने खोली मिळवून देण्याची मध्यस्थी एका तरुणाच्या जीवावर बेतली. मित्राने भाडे न देता खोली रिकामी केल्यानंतर घरमालकाने मध्यस्थी करणाऱ्या तरुणाकडे पैशाची मागणी केली. तसेच सर्वांसमोर हातपाय तोडण्याची धमकी दिल्याने मानसिक तणावात आलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. रांजणगाव शेनपुंजी येथील महारुद्र बळीराम राऊत वय वर्ष 22 याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली असून तिघांवर गुन्हा दाखल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मित्रासाठी खोली मिळवून देणाऱ्या तरुणाला घरमालकाने थकीत भाड्यासाठी जबाबदार धरले. यावेळी झालेल्या वादात त्याला दमदाटी करण्यात आली. या घटनेनंतर अवघ्या तासाभरातच संबंधित तरुणाने घरी जाऊन फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात घरमालक बाबासाहेब बटुळे, मित्र प्रदीप मापारी आणि एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. महारुद्र बळीराम राऊत वय वर्ष 22 असे मृत तरुणाचे नाव आहे. तो खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. काही महिन्यापूर्वीच त्याने मित्र प्रदीप मापारी व त्यांची पत्नी पल्लवी मापारी यांना पवननगर परिसरात बाळासाहेब बटुळे यांची खोली भाड्याने मिळवून दिली होती. दरमहा 2800 रुपये भाड्याची ही खोली प्रदीप व पल्लवी यांनी न सांगताच तसेच घर भाडेही न देता रिकामी केली. शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजता बाबासाहेब बटुळे महारुद्रला सोबत घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या सलून दुकानात आला. त्याने भाड्याच्या पैशाबाबत जाब विचारला. यावेळी महारुद्रने संबंधितांकडून पैसे मागून देतो असे सांगितले. मात्र बटुळे यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेत भाड्याची रक्कम न दिल्यास हातपाय तोडण्याची व मारहाण करण्याची धमकी दिली. माझे सलून दुकान आहे तिथे आरोपी बटुळे माझ्या भावाला घेऊन आला होता. सर्वांसमोर तो अपमानास्पद बोलत होता. तरी आम्ही त्यांना तुमचे पैसे घेऊन देतो असे सांगत होतो. मात्र बटुळे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वडिलांच्या समोर त्यांनी तोंडाला येईल त्या भाषेत बोलणी केली. त्यामुळे भाऊ लगेच घरी गेला. आई गावाला गेली असल्याने घरी कोणीच नव्हते. काही वेळाने भाऊ गेल्यावर दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर सर्व प्रकार समोर आला असे मृत तरुणाचा भाऊ वीरभद्र राऊत यांनी सांगितले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.